नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तलाठी पदभरतीबद्दलची महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जी म्हणजे मित्रांनो पेसा पदभरतीबद्दलची आहे. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, पेसामधील जिल्हा परिषदचे देखील काही पदांच्या पेसामुळं जी मित्रांनो या ठिकाणी याचिका टाकण्यात आलेली होती, त्याच्यामुळं पेसाचे परीक्षा देखील झालेले नाहीत. पेसाचे काही रिझल्ट देखील बाकी आहेत, जसं की मित्रांनो वनरक्षक असेल, तलाठी असेल आणि जिल्हा परिषदमधील मित्रांनो जसं की अंगणवाडी सेविका असेल, त्याचबरोबर मित्रांनो पशुसंवर्धन विभागाचं पद असेल किंवा मित्रांनो कृषी सेवकचं पद असेल. पेसाची मित्रांनो या ठिकाणी नियुक्ती जी आहेत या ठिकाणी तलाठीची राहिलेली, त्याचबरोबर काही परीक्षा झालेल्या नाहीत, काहींचे निकाल लागलेले नाहीत. त्याबद्दल मित्रांनो आजच्याच पेपरमध्ये या ठिकाणी ही न्यूज आलेली पहा 31 तारखेची. तर याच्यामध्ये मित्रांनो तलाठी पदभरतीबद्दलची माहिती दिलेली आहे, परंतु मित्रांनो पेसाबद्दलची जी मित्रांनो याचिका टाकण्यात आलेली आहे ती तलाठी असेल, त्याचबरोबर इतर सर्वच पदांबद्दल ती याचिका आहे. तर पेसा पदभरतीबद्दलची या ठिकाणी माहिती काय दिली आपण ते अगोदर पाहूयात. पहा, अप्पर जमाबंदी आयुक्त जे आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली. ते काय म्हणतात पहा, आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे पदे देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही आहे, त्यामुळे तलाठी पदभरतीमधील पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबतचा निर्णय अद्याप राखून ठेवण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तर बघा मित्रांनो, म्हणजे पेसाबद्दलचा अजूनही निर्णय जो आहे तो झालेला नाही आहे. आपल्याला माहीत असेल भरपूर साऱ्या डेट या ठिकाणी पुढे गेलेले आहेत मित्रांनो पेसा पदभरतीबद्दलची. तर पेसामधील एकूण मित्रांनो जर तलाठीचं पाहिले तर 574 या ठिकाणी पदं पेसामधली या ठिकाणी मित्रांनो रखडलेली आहेत तलाठीची. त्यानंतर मग जिल्हा परिषदमधील देखील आपल्याला माहीत असेल अंगणवाडी सेविकाची जी आहेत या ठिकाणी परीक्षा झालेली नाही, पेसामधली नॉन पेसाची परीक्षा झालेली आहे. पशुसंवर्धन विभाग त्याचे काही पदाचे निकाल लागायचे राहिलेले आहेत. आरोग्य विभागाचं देखील पेसामधले काही पदांचे निकाल नियुक्त्या राहिलेले आहेत. कृषी सेवक असेल, त्याचबरोबर मित्रांनो वनरक्षक असेल. तर ही सर्व माहिती जी आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. अजूनपर्यंत या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो लागलेला नाही आहे, त्याच्यावरती म्हणजे अजून सुनावणी झालेली नाही. हे लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो पेसाबद्दलचं. तर याच्यावरती मित्रांनो जशी सुनावणी होईल किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय जे निर्णय देईल त्यानुसारच पुढील कार्यवाही केली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलंय पहा, पूर्ण राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील तलाठी पदभरतीबाबतचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 574 उमेदवारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. तर हे फक्त 574 विद्यार्थ्यांचंच नाही मित्रांनो, तर याच्यामध्ये झेडपी आहे, त्यानंतर आरोग्य विभागाची मध्ये पेसामधली पदं आहेत, त्यानंतर कृषी सेवकांची पदं आहेत, वनरक्षक विभागांची पदं आहेत, त्यानंतर मित्रांनो बाकी पेसामधली जेवढे पण 17 संवर्ग आहेत त्यांच्या संदर्भातली ही सर्व मित्रांनो निकाल जो आहे तो मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती अवलंबून आहे अजूनपर्यंत तरी. त्यानंतर अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील गावांतील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती ST यास आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रलंबित राहणार आहे. बहुचर्चित तलाठी पदभरती परीक्षा TCS कंपनीकडून घेण्यात आली होती. 4466 पदांसाठी ही परीक्षा एकूण 57 सत्रांमध्ये 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या दरम्यान घेण्यात आली आणि आचारसंहितेपूर्वी मित्रांनो सुमारे 1000 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहेत. आणि सध्या मित्रांनो आपल्याला माहीत असेल मॅटचा निकाल जो लागलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जी याचिका टाकण्यात आली होती त्यांनी देखील आदेश दिलेले आहेत की ही भरती जशी आहे तशी या ठिकाणी थांबवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तर अगोदर मित्रांनो पहा किती जणांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे, तर 1000 जणांना आचारसंहितेपूर्वी नियुक्ती मित्रांनो दिली गेलेली आहे तलाठी पदभरतीची. अजून बरेच उमेदवार या ठिकाणी नियुक्तीसाठी राहिलेले आहेत. तर उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. तसेच काही उमेदवारांची कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र वगैरे जिल्हा स्तरावरती सुरू आहे असं तरी या न्यूजमध्ये म्हटलेलं आहे. परंतु जी या ठिकाणी मॅटचा निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये तरी मित्रांनो या ठिकाणी ही प्रक्रिया थांबवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तर अधिकृत अजूनपर्यंत तरी मित्रांनो या ठिकाणी भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाईटवरती कुठलेही प्रसिद्धीपत्रक त्याबद्दलचं मात्र दिलं गेलेलं नाही आहे. याच्यामध्ये मित्रांनो ही माहिती त्यांनी दिलेली आहे न्यूजमध्ये. आणि ही पेसाबद्दलची माहिती या ठिकाणी अप्पर जमाबंदी आयुक्तांनी सांगितलेली की अजून पेसाचा निकाल लागलेला नाही आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच पेसाबद्दलचा निर्णय घेतला जाईल. तर पहा, दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात आदिवासींची संख्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या क्षेत्रांमध्ये मित्रांनो
आणि अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. तर हे पेसाबद्दलची माहिती आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये ही माहिती आपल्याला भेटली की 1000 उमेदवारांना आत्तापर्यंत मित्रांनो नियुक्तीपत्र तलाठी पदभरतीचे देण्यात आलेले आहेत. बाकी राहिलेल्या उमेदवारांना अजून नियुक्तीपत्र भेटलेले नाही आहेत. याच्यामध्ये पेसाबद्दलची खास करून माहिती भेटलेली आपल्याला. पेसाबद्दल अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. याच्यामध्ये मित्रांनो 3 ते 4 डिपार्टमेंटचे या ठिकाणी सर्व निकाल अवलंबून आहेत, परीक्षा अवलंबून आहेत. याच्यामध्ये परीक्षेचं जर बघायचं झालं मित्रांनो तर अंगणवाडी सेविका याचे मित्रांनो परीक्षा जे आहेत पेसाच्या राहिलेल्या आहेत. त्यानंतर ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांचीही पेसाच्या परीक्षा राहिलेत आणि नॉन पेसाच्या तर राहिलेतच मित्रांनो त्यांच्या पण. परंतु पेसाचे देखील मित्रांनो अंगणवाडी सेविकेच्या पेसाच्याही परीक्षा झाल्या असत्या जर मित्रांनो याच्यावरती अगोदरच निर्णय आला असता तर. सध्या नॉन पेसाच्या झालेल्या आहेत. कृषी सेवकच्या नॉन पेसाच्या एक्झाम झाल्या, पेसाच्या राहिलेत. वनरक्षकचे रिझल्ट राखीव आहेत पेसाचे. तलाठी पदभरतीचे राखीव आहेत. त्याचबरोबर बाकी इतरही पेसामधले संपूर्ण रिझल्ट आणि परीक्षा मित्रांनो बाकी आहेत. तर याचा सर्व अंतिम जो निर्णय असणार आहे मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच या ठिकाणी होणार आहे. अजूनपर्यंत तरी त्याच्यावरती मित्रांनो काहीही निर्णय झालेला नाही. याबद्दल जसे पुढचे अपडेट येत राहतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये मित्रांनो 2023मध्ये झालेल्या सर्व पोलीस पदभरतीमधील प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. 2024मधील 17,000 पदांची जी मेगा भरती मित्रांनो होते त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे. त्याचबरोबर मित्रांनो पोलीस पदभरतीमधील ड्रायव्हर या पदासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तर वाहन चालक भरती सचिन कुरुंसर लिखित हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. यामधील ड्रायव्हर पदाविषयीची सर्व माहिती तुम्हाला पाहायला भेटेल तांत्रिक प्रश्नांची. आणि मित्रांनो सध्याच्या सरळ सेवेच्या कुठल्याही पदभरतीसाठी किंवा पोलीस भरतीसाठीही तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय जो आहे GS विषय जो आहे कॉमन विषय असतो त्याचा ऑनलाईनर स्वरूपामध्ये अभ्यास करण्यासाठी TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. यामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून ऑनलाईन स्वरूपामध्ये GS आणि GK प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे पुस्तक देखील तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. राहिलेली झडपीची जी पदभरती आहे त्यामधील ग्रामसेवक पदासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते तांत्रिक प्रश्न IBPS कंपनी तुमच्या ठिकाणी घेणार आहे. IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ग्रामसेवक तांत्रिक डायरी, ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहेत. आणि मित्रांनो आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांसाठी देखील आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्न संच हे देखील त्यांची पुस्तकं आहेत जे की मित्रांनो तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. हे सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहता येतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.